नमस्कार मंडळी, मी शिवन्या. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे महाराष्ट्रीयन लुक करणार आहे आणि या लुकसाठी मी आधी स्किन प्रिपरेशन करून घेतलेली आहे, म्हणजे फेसवॉश वगैरे केलेलं आहे. यानंतर मी आता इथे मॉइश्चरायझर लावते आणि माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इथे ब्रश वगैरे नाही आहे. मी हातानेच ब्लेंड करते आणि छान ब्लेंड झाल्यानंतर मी इथे आता प्रायमर लावणार आहे. प्रायमरसुद्धा मी हाताने आपल्या हाताच्या बोटानेच ब्लेंड करून घेते स्किनमध्ये छान. त्यानंतर मी आता डोळ्यांचे आपले जे काळे वर्तुळ असतात तर तिथे आणि ओठांच्या भागाजवळ कलर करेक्टर यूज करत आहे, जेणेकरून जे काळवटपणा जो आहे डोळ्यांच्या खाली आणि काही थोडे डार्क स्पॉट्स आहेत तर ते घालवण्यासाठी मी याचा वापर करते आहे. आणि याच्यासाठी सुद्धा मी आपल्या फिंगरनेच डॅब करून ते ब्लेंड करते स्किनमध्ये. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा ब्युटी ब्लेंडर वगैरे नाही आहे. तुम्ही बघू शकता की मी हातानेच किती व्यवस्थित असं ब्लेंड केलेलं आहे. यानंतर मी हे कन्सिलर लावते आहे. जेवढा पण एरिया जिथे कलर करेक्टर वापरलेला आहे तर त्या सगळ्या भागांवरती मी कन्सिलर लावून घेते आणि बोटानेच ब्लेंड करते आहे. तुम्ही बघू शकता बोटाने सुद्धा खरंच खूप छान ब्लेंड होतं, जसं इथे तुम्हाला आता दिसते व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी इथे मामीच्या स्किननुसार मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे, तर ते सुद्धा मी बोटानेच डॅब करून मी लावते. मानेला सुद्धा लावून घेते, कारण की मान आणि चेहरा असं वेगळं नको दिसायला. कानाला सुद्धा आपल्याला ते लावून घ्यायचं आहे फाउंडेशन. आणि मी पूर्णपणे व्यवस्थित हाताच्या बोटाच्या सहाय्यानेच पूर्ण डॅब करून फाउंडेशन स्किनमध्ये पूर्ण ब्लेंड करून घेते आहे, जेणेकरून लुक छान येईल आणि आपलं फाउंडेशन पॅची दिसणार नाही, कारण की आपल्याकडे ब्युटी ब्लेंडर नाही आहे यूज करायला किंवा ब्लेंड करायला. तर त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते आणि ब्लेंडिंगसाठी खरंच खूप वेळ लागतो आणि तो वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता फाउंडेशन स्किनमध्ये खूप छान ब्लेंड झालेलं आहे, कुठेही पॅचीपणा दिसत नाही आहे. आणि आता जिथे आपण कन्सिलर यूज केलं आहे तिथे ट्रान्सलुजंट पावडरने आपण हे सेट करून घेणार आहोत, म्हणजे असं ब्लॅकिश ते नंतर होणार नाही. याच्यासाठी आपण हे लगेचच पावडरने सेट करायचं आहे. जर आपण पावडरने हे सेट नाही केलं तर नंतर ते काळं पडत जातं तिथे, तर त्याच्यामुळे लगेच आपल्याला पावडरने हे सेट करून घ्यायचं आहे. तर मी इथे बनाना पावडर यूज करत आहे आणि मी हे सेट करून घेते. त्यानंतर मी इथे आयशॅडो लावत आहे. पूर्ण आईजला आयशॅडो लावून घेते. आता इथे क्लायंटचे आईज खूप छोटे आहेत, तर त्याच्यामुळे मी 2च शेडमध्ये आयशॅडो लावणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सुद्धा मी हातानेच ब्लेंड करते आणि जरी माझ्याकडे ब्रश असते तरीसुद्धा मी आयशॅडो हाताने लावणंच प्रिफेअर करते. खूप छान हाताने लावलं जातं आयशॅडो. बघू शकता किती छान ब्लेंड झालेला आहे आणि स्किनमध्ये मिक्ससुद्धा झालेला आहे. त्यानंतर मी क्लायंटच्या आता आयब्रो सेट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक पेन आहे, त्या पेनच्या थ्रू मी आयब्रो सेट करते आणि हा आयब्रोज पेन आहे आणि छान ब्रश करून घेते. मी कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहे. हे मी बघूनच शिकलेल्या गोष्टी आहेत ज्या मी ट्राय करते आणि काही घरगुती कामांसाठी यूजसुद्धा करते. आता इथे मी आयलायनर लावते, पण माझ्याकडे आयलायनर अवेलेबल नव्हतं, म्हणून मग मी आपलं हिमालयाचं काजळ असतं तर ते काजळ अगदी ब्रशसुद्धा नाही आहे, म्हणून मी आपली अगरबत्तीची जी काडी असते त्या काडीने मी हे आयलायनर लावते आहे आणि खरंच खूप छान पद्धतीने लावलं गेलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता अगरबत्तीच्या काडीने सुद्धा मी ते आयलायनर लावले, म्हणजे काजळच आहे तर त्याच्यामुळे थोडं स्प्रेड होण्याची चान्सेस आहेत याचं. माझ्याकडे खरंच आयलायनर नव्हतं इथे. नंतर मी इथे
टिंटेड ब्लश लावला आहे. हा ब्लश आपल्याला लावल्यानंतर लगेचच आपल्याला स्किनमध्ये ब्लेंड करून घ्यायचा आहे आणि जर ब्लेंड नाही केला तर याचे आपल्याला डाग असे डब्बे पॅचीपणा जसं दिसतं तसं ते दिसण्यात येईल. त्याच्यामुळे हे लगेचच स्किनमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे लावल्याबरोबर अगदी लगेचच. त्याच्यामुळे म्हणून मी एक साईडला आधी लावून घेतले आणि मग ब्लेंड केले, मग दुसऱ्या साईडला लावून बोटानेच ब्लेंड केलेला आहे. तुमच्याकडे जर स्पॉन्ज किंवा ब्रश असेल तर खरंच खूप छान यांनी ब्लेंड होतं स्पॉन्ज आणि ब्रशने सुद्धा. जसं कम्फर्टेबल असेल तसं आपण यूज करतो. तर मला बोटाने कम्फर्टेबल आहे म्हणून मी हाताच्या बोटानेच यूज करते. नंतर थोडं कन्सिलर लावून जे डोळ्यांच्या खाली आयब्रो वगैरे करताना किंवा आयलायनर लावताना थोडं काळे झालं होतं, तर डोळ्यांच्या खाली मी थोडं कन्सिलर लावते आणि सेट करून घेते. इथे बऱ्यापैकी मेकअप माझा झालेला आहे. क्लायंटनी स्वतःच लिपस्टिक आणि टिकली लावून घेतलेली आहे. आता मी हेअर्स करायला घेतलेले आहेत. हेअरस्टाईल अगदीच सोपी करते आहे आणि ही सुद्धा मी एक रील्स बघितली होती, त्या रील्स बघूनच मी ही हेअरस्टाईल करते आहे आणि खरंच खूप छान झाली. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला बघायला मिळेलच. आणि असा झाला आमचा फायनल लुक. साडीसुद्धा मीच वेअर केलेली आहे. ही 6 वारी साडी आहे, तिची 9 वारी केलेली आहे आणि ही हेअरस्टाईल अशी झालेली आहे. मामी, तुला मेकअप कसा वाटला? अगं हो शिवन्या, खरं तर तुला खूप खूप थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टिंग आपली साडीची झाली. छोट्या कमी वेळामध्ये आपण तू खूप सुंदर नेसवलीस. त्याच्यानंतर मेकअप, तुझ्याकडे साहित्य कमी असताना सुद्धा तू खूप छान मेकअप केलास, हेअरस्टाईल सुद्धा केलीस आणि त्यासाठी तुला खूप खूप थँक्यू. मला प्रचंड मेकअप आवडलेला आहे आणि हेअरस्टाईल सुद्धा. थँक्यू.